काल इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स डिस्कस केले होते. सो आपल्याकडे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे टोटल किती आहे 6. सो y इक्वल टू जर साइन एक्स असेल हे तुमचं काय झालं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झालं. सो वॉट विल बी एक्स विल बी इक्वल टू वॉट साइन इन्व्हर्स ऑफ वाय. सो दिस इज वॉट इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्यानंतर काल आणखी हे डिस्कशन केलं होतं की ज्या एक्सच्या व्हॅल्यूज आहे एक्स काय इथे अँगल आहे बरोबर ना. साइन 30 झालं साइन 60 झालं साइन 120. सो एक्सच्या ज्या व्हॅल्यूज आहे इट इज कॉल्ड ॲज वॉट डोमेन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. अँड आफ्टर पुटिंग व्हॅल्यू ऑफ एक्स जी वायची व्हॅल्यू येणार आहे त्याला आपण काय म्हणतो रेंज. सो सेम आपण इथे अप्लाय करणार आहोत. हे तुमचं फंक्शन आहे साइन इनवर्स ऑफ वाय. सो वायची जी व्हॅल्यू आपण पुट करणार त्याला काय म्हणायचं आहे डोमेन. अँड आफ्टर पुटिंग व्हॅल्यू ऑफ वाय जी एक्सची व्हॅल्यू येणार आहे दॅट विल बी वॉट रेंज. सो हे इंटरचेंज होतं आहे. इथे एक्स काय होता डोमेन तो इथे काय बनला रेंज. इथे वाय काय होतं रेंज इथे वाय काय बनला डोमेन. सो क्वेश्चन कसे असणार आहे दॅट फाइंड प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स ऑफ 1/2 राईट. सो याला जर कम्पेअर केलं दिस वन अँड दिस वन इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपण जर कम्पेअर केली ते वायची व्हॅल्यू किती झाली 1/2 आणि कसली व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे एक्सची राईट. म्हणजे तुम्हाला रेंज माहिती पाहिजे की इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सची रेंज काय राईट. सो हा एक टेबल आहे जो काल आपण डिटेलमध्ये डिस्कस केला होता. सो इथे आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स लिहिणार आहोत. And let us write the range of inverse trigonometric function. So second function cos inverse, third tan inverse, then cot inverse, cosec inverse and sixth sec inverse. So sin inverse हे जे inverse trigonometric function आहे the range is -π/2 to +π/2 right. -π/2 to +π/2. Then for cos inverse the range is what 0 to π. Then tan inverse हे काय क्लोज ब्रॅकेट आहे यालाच ओपन ब्रॅकेट लिहायचं -π/2 to +π/2. okay. Then for cot inverse this range is 0 to π. Then cosec inverse आता आपल्याला एक माहिती आहे की व्हॉट इज कोसेक थीटा. बेसिकली कोसेक थीटा काय असतं कोसेक थीटा इज वॉट 1/sin थीटा. तर लक्षात कसं ठेवायचं आहे. आता थीटा जर 0 झालं तर हे डिफाईन होईल का बिकॉज साइन 0 काय झालं 0 1/0 नॉट डिफाईन. सो कोसेक इन्व्हर्सची रेंज लिहिताना काय लिहायचं आहे -π/2 साईनचीच रेंज येणार -π/2 to +π/2. बट कशावर डिफाईन होणार नाही 0वर डिफाईन होणार नाही. सो या रेंजमधून 0 काढून टाकायचं आहे कारण 0वर कोसेक थीटा डिफाईन होणार नाही. देन सेक. नाउ व्हॉट इज सेक बेसिकली सेक काय असतं व्हॉट इज सेक थीटा 1/cos थीटा. आता 1/ जर थीटाची व्हॅल्यू π/2 पुट केली तर cos π/2 किती आहे 0. सो ही टर्म काय बनेल अगेन 1/0. 1/0 डिफाईन होणार आहे का नाही. सो सेक इन्व्हर्सची रेंज लिहिताना काय लिहिणार 0 to π मायनस काय लिहावं लागेल π/2. 0 to 2π 0 to π -π/2. So this is the range of inverse trigonometric function. For example असा क्वेश्चन असला find principal value of this. Find principal value of sin inverse 1/2 right. काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. सो लेट sin inverse 1/2
इज इक्वल टू एक्स, याला आपण एक्स कन्सिडर करूयात. साइन इनवर्स 1/2 इज इक्वल टू काय एक्स. हा साइन इकडे शिफ्ट केला तर काय बनणार, साइन एक्स इज इक्वल टू 1/2. साइन एक्स इज इक्वल टू 1/2. आपल्याला कसली व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, एक्सची. हा तुमचा बेसिक चार्ट आहे. हे अँगल काय झाले 0, π/2, दिस इज पाय, 3π/2, 2π. ठीक आहे. आणि जर तुम्ही क्लॉकवाईज गेला तर हा अँगल किती येणार आहे, -π/2. राईट. आता इथे साईन आहे, राईट. साईन इनवर्सचं एक्झाम्पल आहे. साईन इनवर्सची रेंज काय आहे, -π/2 टू +π/2. म्हणजे ही रेंज आली. म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू आहे इट शुड लाय आयदर इन फर्स्ट क्वाड्रंट और फोर्थ क्वाड्रंट. बरोबर ना, -π/2 टू +π/2. सो क्वाड्रंट तुमचे काय येणार आहे, क्वाड्रंट विल बी आयदर फर्स्ट और फोर्थ. आता इथे साइन इनवर्स, साईनची व्हॅल्यू काय आहे, पॉझिटिव्ह. साईनची व्हॅल्यू काय दिलेली इथे, पॉझिटिव्ह. सो साइन पॉझिटिव्ह कुठे आहे, फर्स्ट क्वाड्रंटला पॉझिटिव्ह आहे का फोर्थ क्वाड्रंटला पॉझिटिव्ह आहे. साइन इज पॉझिटिव्ह इन विच क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट. सो तुमचा फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल आला पाहिजे. राईट. सो आपल्याला माहिती आहे साइन 30 डिग्री. व्हॉट इज साइन 30 डिग्री, 1/2. सो व्हॉट विल बी व्हॅल्यू ऑफ एक्स हियर, 30 डिग्री और π/6 रेडियन. वाय, बिकॉज π/6 it lies between what, right, -π/2 to +π/2. राईट. सो या पद्धतीने तुम्हाला या रेंजचा यूज करायचा आहे. राईट. सो हे काल आपण हा टेबल ड्रॉ केलेला आहे. आणखी काही आपण एक्झाम्पल्स घेऊयात. ठीक आहे. Write down question. The principal value of the principal value of the principal value of sin inverse -√3/2. Sin inverse -√3/2 is, and these are the options. Options are -2π/3, 4π/3, 5π/3, -π/3. What is principal value of sin inverse -√3/2? Here how you are going to solve this? काय प्रोसिजर होती, let sin inverse of -√3/2 is equal to x. राइट. सो हा साइन इनवर्स आपण राइट साइडला शिफ्ट केला. व्हॉट यू विल गेट, व्हॉट इक्वेशन यू विल गेट, साइन एक्स इज इक्वल टू -√3/2. करेक्ट. साइन एक्स इज इक्वल टू -√3/2. सो दोन्हीकडे साइन साइन आणायचं. राईट. सो हे मायनस साइन ॲज इट इज ठेवा. √3/2 ला काय लिहू शकता तुम्ही, साइन काय लिहिणार, साइन 60 डिग्री. व्हॉट इज साइन 60 डिग्री, √3/2. सो साइन π/3. सो व्हॉट इक्वेशन we are getting, sin x is equal to minus sin π/3. Correct. Now we know that what is sin of minus theta, minus sin theta. हे रिवर्स यूज करायचं आहे. मायनस साइन थीटा याला काय लिहिणार तुम्ही, साइन ऑफ -π/3.
सो साइन एक्स इज इक्वल टू काय आलं, साइन ऑफ मायनस पाय बाय 3. दोन्हीकडे साइन आहे, यू कॅन कम्पेअर द अँगल. सो देअर फॉर व्हॉट अबाउट एक्स, मायनस पाय बाय 3. दिस इज युअर ऑप्शन, मायनस पाय बाय 3. कधी कधी रेंजवर पण क्वेश्चन आहे. द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच ऑफ सेक इनवर्स एक्स. सो सेक इनवर्स एक्स रेंज, सेक इनवर्स एक्सची रेंज विचारली. काय सेक इनवर्स एक्सची रेंज, 0 to पाय मायनस काय पाय बाय 2. ठीक आहे. तो टेबल तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचा आहे, लक्षात होते. हे आपण काल केलं होतं का, कोसेक इनवर्स मायनस √2 केलं होतं आय थिंक, राईट, लास्टच्या एक्झामात. ओके, केलं होतं ना. नेक्स्ट, राईट डाऊन द व्हॅल्यू ऑफ, नेक्स्ट क्वेश्चन, द व्हॅल्यू ऑफ sin inverse 1 by √2 minus 3 times sin inverse √3 by 2 is these are the options. The value of sin inverse 1 by √2 minus 3 times sin inverse √3 by 2. सो काल आपण असे केलेत, हे इंडिव्हिज्युअल तुम्हाला फाइंड आउट करून घ्यावे लागतील, राईट. आणि त्याच्यानंतर मग या लेफ्ट हँड साईडमध्ये आपण व्हॅल्यूज पुट करूयात, राईट. सो तुम्हाला इथे दोन गोष्टी सॉल्व करायच्या आहेत. लेट साइन इनवर्स 1 by √2 इज इक्वल टू एक्स अँड लेट साइन इनवर्स √3 by 2 is equal to y. So what you will get here, sin x will be equal to what, sin x will be equal to what, 1 by √2, right. sin x किती भेटला, 1 by √2. आणि इथे काय भेटते तुम्हाला, sin y is equal to √3 by 2, करेक्ट. सो साईनची रेंज चेक करा. काय आहे साईनची रेंज, मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2, बरोबर ना. साईनची जी रेंज आहे ती काय, मायनस पाय बाय 2 टू प्लस पाय बाय 2. सो तुम्हाला फर्स्ट आणि फोर्थमधला अँगल लागेल. सो साइन एक्सला हा जो 1 by √2 आहे, कॅन वी राईट दिस एज साइन पाय बाय 4, राईट. 1 by √2 म्हणजे काय झालं, साइन 45. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्सची व्हॅल्यू किती आली, पाय बाय 4, राईट. सिमिलरली √3 by 2 ला काय लिहिणार सांगा, व्हॉट विल बी √3 by 2, साइन पाय बाय 3. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ वायची व्हॅल्यू किती येणार, पाय बाय 3, राईट. सो लेट अस फाइंड व्हॅल्यू ऑफ दिस. सो देअरफॉर साइन इनवर्स 1 by √2, व्हॉट इज साइन इनवर्स 1 by √2 ची व्हॅल्यू किती आली, पाय बाय 4, मायनस 3 टाइम्स पाय बाय 3. सो पाय बाय 4 मायनस पाय किती येणार, मायनस 3 पाय बाय 4, मायनस 3 पाय बाय 4.
नेक्स्ट पुढे लिहा. हे झालं लिहू. नेक्स्ट काय करा, द व्हॅल्यू ऑफ कॉस इनवर्स रूट 3/2 प्लस 2 टाइम्स साइन इनवर्स रूट 3/2 is काय बरं सॉल्व. सो ऑप्शन्स आर 3π/4, 5π/6, 6π/5, none of this. The value of cos inverse root 3/2 plus क्या दिले 2 times sin inverse root 3/2. राइट, सेम प्रोसिजर सेम फॉलो करूया. 2 पार्ट करा. एका पार्टमध्ये तुम्ही काय लिहिणार, लेट कॉस इनवर्स रूट 3/2 इज इक्वल टू एक्स, आणि सेकंड काय फाइंड आउट करायचं आहे, साइन इनवर्स ऑफ रूट 3/2 इज इक्वल टू वाय. सो फ्रॉम दिस व्हॉट यू विल गेट, कॉस एक्स इज इक्वल टू रूट 3/2, याला कॉसमध्ये कन्वर्ट करा, अँड दिस इज साइन वाय इज इक्वल टू रूट 3/2, याला साईनमध्ये कन्वर्ट करा. यू विल गेट एक्स अँड वाय. हां, 5y/6. सो इथे कॉस एक्स काय बनणार आहे, कॉस एक्स विल बी इक्वल टू वॉट, कॉस काय लिहिणार, कॉस 30, करेक्ट आहे का. सो एक्स किती येणार आहे, एक्स विल बी π/6, अँड हिअर साइन इथे रूट 3/2 आहे, सो याला काय लिहायला लागेल, साइन 60 डिग्री, साइन π/3. सो वॉट वाय यू आर गेटिंग π/3. काय कॅल्क्युलेशन आहे, कॉस इनवर्स रूट 3/2 आहे. सो कॉस इनवर्स रूट 3/2 म्हणजे किती झालं, π/6 प्लस 2 टाइम्स π/3. So this is π/6 plus 2π/3, 2π/3, करेक्ट. सो LCM किती येणार, 6π प्लस कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 2ने, इथे 2ने मल्टिप्लाय करावं, 4π. सो हाऊ मच इट इज, 5π/6, 5π/6. क्लिअर आहे, ओके. नेक्स्ट बघा, काल आपण काय फॉर्म्युले लिहिलेत इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये, त्याच्यामध्ये हे जे 2 फॉर्म्युले लिहिलेत त्याच्यावर बेस्ड काय एक्झाम्पल आहे, रिलेटेड टू टॅन, म्हणजे जो थर्ड सेट आपण लिहिला आहे फॉर्म्युल्यामधला. त्यात फर्स्ट फॉर्म्युला काय होता, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय. काय असते, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 - xy.
हा फर्स्ट फॉर्म्युला. आणि याच्यातच आपण सेकंड फॉर्म्युला लिहिला होता, टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय. हे काय असतं, टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. राईट. सो लेट अस सॉल्व एक्झाम्पल्स बेस्ड ऑन दिस. काल जे नव्हते त्यांनी 2 फॉर्म्युले नोट डाऊन करून घ्या. पुढचे 3-4 एक्झाम्पल आपल्याला याच्यावर सॉल्व करायचे. राईट ऑन फर्स्ट वन. Write down the value of tan inverse 1 upon 2, the value of tan inverse 1 by 2 minus tan inverse 1 by 4 is, आणि ऑप्शन दिले. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स 1 by 2 मायनस tan इनवर्स 1 by 4 इज. कोणता फॉर्म्युला यूज करणार, सेकंड. राईट. करा बरं अप्लाय सेकंड फॉर्म्युला. सो इथे एक्स किती झाला, 1 by 2 आणि वाय किती झाला 1 by 4. So tan inverse 1 by 2 minus tan inverse 1 by 4 is equal to tan inverse of, क्या होणार, 1 by 2 minus 1 by 4 upon 1 plus 1 by 2 into 1 by 4. हे सिम्प्लिफाय करायचं. करा बरं सिम्प्लिफिकेशन. टॅन इनवर्स तसंच राहू द्या. हा जो ब्रॅकेट आहे सिम्प्लिफाय, क्रॉस मल्टिप्लाय होणार, हे क्रॉस मल्टिप्लाय होणार. करा बरं हे कॅल्क्युलेशन. सो हे टॅन इनवर्स ॲज इट इज, हे सॉल्व काय करायचं आहे, 1 by 2 मायनस 1 by 4 डिवायडेड बाय 1 by 1 प्लस 1 by 8. हे सिम्प्लिफाय करायचं आहे. राईट. 1 डिवायडेड बाय 8 आणि हे 1 अपॉन 1. हे क्रॉस मल्टिप्लाय करा, कॅन्सल आउट करा काय होतं असेल तर. भेटते का 2/9 भेटते का ब्रॅकेटमध्ये. हे बघा 1 by 2 मायनस 1 by 4 किती झालं, एक तर 4 LCM येणार याचा, किंवा क्रॉस मल्टिप्लाय करा होत नसेल तर. हे झालं 4 मायनस हे किती झालं 2, 4 into 2 किती झालं 8, म्हणजे किती झालं 2 by 8. 2 by 8 म्हणजे किती झालं 1 by 4. ठीक आहे. नेक्स्ट 1 by 1 प्लस 1 by 8 क्रॉस मल्टिप्लाय 8 प्लस 1 अपॉन 8 किती झालं 9 by 8. सो दिस इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, न्यूमरेटर काय आलं आहे 1 by 4, डिनॉमिनेटर किती आलं आहे 9 by 8. राईट. सो हाऊ वी विल सिम्प्लिफाय दिस, हा 2 वरती जाईल न्यूमरेटरला. सो आन्सर काय येणार याचं, टॅन इनवर्स ऑफ 2 by
9. Tan inverse of 2 by 9. करेक्ट चलेगा. नेक्स्ट the value of 2 cot inverse, 2 times cot inverse 3 by 2, 2 cot inverse 3 by 2 plus sec inverse 13 by 12, 13 by 12 is राइट. ऑप्शंस लिया. पाई बाई 2, 3 पाई बाई 2, 2 पाई. पाई बाई 2, 3 पाई बाई 2, 2 पाई. राइट. हे बघा लक्ष द्या कसं सॉल्व होईल. सी आपल्याला काय सॉल्व करायचं याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. 2 कॉट इनवर्स 3 बाय 2 प्लस सेक इनवर्स 13 बाय 12 हे फाइंड आउट करायचं आहे. राईट. कालचे जे आपण फॉर्म्युले लिहिले त्याच्यात सेकंड किंवा फर्स्ट सेट चेक करा. आपण लिहिले साइन इनवर्स एक्स काय असतं, कोसेक इनवर्स 1 बाय एक्स ते लिहिले का, फर्स्ट सेट लिहिले वाटतं. हां. सो 2 याला काय लिहिणार, कॉट इनवर्स 3 बाय 2 ला काय लिहिणार सांगा. टॅन इनवर्स काय बनेल, हे जर 3 बाय 2 आहे तर इथे काय लिहावं लागेल 2 बाय 3. राईट. प्लस सेक इनवर्स 13 बाय 12 काय लिहिणार, कॉस इनवर्स काय लिहिणार 12 बाय 13. हे क्लिअर आहे का. प्रॉपर्टीज काल लिहिल्यात आपण. ओके. आता हे 2x जसं हे काय 2 टॅन इनवर्स आहे. 2x आपण कसं लिहितो x प्लस एक्स. मग 2 टॅन इनवर्स 2 बाय 3 काय लिहिणार सांगा, टॅन इनवर्स 2 बाय 3 प्लस टॅन इनवर्स 2 बाय 3 दिस टर्म ॲज इट इज कॉस इनवर्स 12 बाय 13. इथे फॉर्म्युला अप्लाय होईल टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. राईट. अप्लाय करूयात. एकदा बघून घ्या नंतर लिहा. सो टॅन इनवर्स ऑफ इथे प्लस आहे म्हणजे हे काय म्हणणार 2 बाय 3 प्लस एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. करेक्ट आहे का, बरोबर ना. टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. नेक्स्ट टर्म ॲज इट इज कॉस इनवर्स ऑफ 12 बाय 13. व्हॉट विल बी दिस टर्म, टॅन इनवर्स ऑफ डिनॉमिनेटर काय सेम, न्यूमरेटर ॲड करू शकता. 2 प्लस 2 किती झाले 4 बाय 3 अपॉन हे इथे करूयात वाटतं 1 मायनस किती येते 4 बाय 9. करेक्ट. सो 9 मायनस 4 5 बाय, करेक्ट ना, 5 बाय 9. नेक्स्ट टर्म ॲज इट इज. नेक्स्ट टर्म काय कॉस इनवर्स ऑफ 12 बाय 13. राईट. सो काय भेटतंय काय होणार आहे 3 1 जार 3 3 जार. सो हा 3 वरती जाणार म्हणजे हे किती होणार 12 अपॉन 5 होणार. राईट. ही टर्म काय होणार 12 अपॉन 5. सो टॅन इनवर्स ऑफ काय भेटले आपल्याला, टॅन इनवर्स ऑफ 12 अपॉन 5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 12 बाय 13. राईट.
आता ही काय टॅनची टर्म नाही आहे फॉर्म्युला अप्लाय करायला. सो याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. हे बघ, आता फॉर्म्युले आपण जे लिहिलेले आहेत त्याच्यात आपण एक फॉर्म्युला लिहिलेला आहे, साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स. काय असतंय, सेकंड सेट लिहिला आहे आपण, साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स. काय लिहिलेलं आहे आपण, π/2. मग इथे कॉस इनवर्सची टर्म आहे. जर तुम्ही या टर्मला साईनमध्ये कन्वर्ट करू शकलात तर आपल्याला काही ना काही भेटेल. ही टर्म घेऊयात, लेट टॅन इनवर्स ऑफ 12/5. सपोज याला आपण थीटा कन्सिडर करतोय. सो व्हॉट अबाउट टॅन थीटा. टॅन थीटा किती येणार, 12/5. टॅन थीटा 12/5 म्हणजे काय झालं, सी व्हॉट इज टॅन. टॅन म्हणजे काय असतं, अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. सो 12 आणि 5 आहे. सो ही टर्म काय, ही काय बनणार 13. ट्रिपलेट, पायथागोरस ट्रिपलेट. सो इथून साइन थीटा काय लिहिणार सांगा, व्हॉट विल बी साइन थीटा. साइन थीटा इज व्हॉट, अपोजिट अपॉन हायपोटेनस. सो व्हॉट अबाउट थीटा, साइन इनवर्स ऑफ 12/13. सो हे बघा, या टर्मला आपण थीटा कन्सिडर केलं होतं. इथे थीटाची व्हॅल्यू किती होती, टॅन इनवर्स 12/5. थीटाची आणखी काय व्हॅल्यू येते, साइन इनवर्स ऑफ 12/13. सो ही जी टर्म आहे टॅन इनवर्स ऑफ 12/5 ही आपण कशाने रिप्लेस करत आहोत. ही जी टर्म आहे टॅन इनवर्स ऑफ, हां राईट, टॅन इनवर्स 12/5 काय होतं, थीटा. आणि साइन इनवर्स 12/13 पण किती आहे, 13. सो इन्स्टेड ऑफ रायटिंग दिस आपण आता याच्या जागी काय लिहिणार आहोत, साइन इनवर्स ऑफ 12/13 प्लस कॉस इनवर्स ऑफ 12/13. सो बाय युझिंग प्रॉपर्टी साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स, सेम टर्म आहे इथे, एक्स इज इक्वल टू π/2.
झालं का लिहून? नेक्स्ट लिहा. शो दॅट, नेक्स्ट क्वेश्चन, शो दॅट tan inverse 1/2 is equal to 1/3 tan inverse 1/3 tan inverse 11/2. Show that tan inverse 1/2 is equal to काय 1/3 टाइम्स tan inverse 11/2. व्यवस्थित लक्ष द्या. एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं. हे बघा, हे प्रूव्ह करायचं आहे. याचाच अर्थ आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, हा 3 मी इकडे जरी घेतला तरी चालेल. हे जर मला प्रूव्ह करायचं आहे, याचंच सेकंड व्हर्जन काय झालं, आय कॅन प्रूव्ह 3 tan इनवर्स 1/2. याची जर व्हॅल्यू कशाच्या इक्वल आली, tan इनवर्स 11/2 तरी चालेल. करेक्ट. हे असं का केलं आहे, कारण हे बघा, tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y याचा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता येतो. तुम्ही जर हे असंच ठेवलं तर एक कोणत्याच फॉर्ममध्ये नाही आहे. करेक्ट. सो लेट अस टेक LHS नाव. आता जर LHS घेतली, LHS काय, 3 tan इनवर्स 1/2 3xला तुम्ही कसं लिहिणार, x प्लस x. सो 3 tan इनवर्स 1/2 ला आपण कसं लिहिणार, tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/2. करेक्ट. हे बघा, आता प्रोसिजर सांगतोय, तुम्हाला सॉल्व करायचं आहे. याला काय फॉर्म्युला अप्लाय होईल, tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. इथे tan इनवर्सची टर्म भेटेल काहीतरी. लेट्स से हे सॉल्व करून अंदाजे लिहितो आहे, मला एक्झॅक्ट नाही माहिती. सपोज हे सॉल्व करून तुम्हाला काय भेटलं, लेट्स से 4/5 भेटलं. पुढची टर्म काय, tan इनवर्स 1/2. पुन्हा इथे काय अप्लाय करणार, tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. परत याचा रिझल्टंट काय भेटणार आहे, इन टर्म्स ऑफ tan. इथे काय भेटायला पाहिजे, 11/2 भेटायला पाहिजे. कळलं का? हां. सो लिहायला घ्या आणि हे अप्लाय करा फॉर्म्युले. राईट. अप्लाय करून बघा, नाही आलं तर मग मी सॉल्व करतो. पण जमेल, फक्त सिम्पल आहे. tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y हे पहिले सॉल्व करून घ्या, त्याच्यानंतर ही थर्ड टर्म त्याच्यात ॲड करा.
है tan inverse 11/2. Right, write down next. Show that cot inverse 1/3 minus tan inverse 1/3 is what? Cot inverse 3/4. कैसे करना सॉल्व सांगा? If we start with LHS, LHS is what? LHS is cot inverse 1/3 minus tan inverse 1/3. सांगा पुढे प्रोसेस कसं करणार प्रोसीड पुढे? कॉटला कसं लिहिणार? कॉट इनवर्सला कसं लिहिणार? हाँ tan इनवर्स काय लिहिणार? 3 करेक्ट मायनस tan इनवर्स 1/3 tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y फॉर्म्युला अप्लाय करा. So this will be tan inverse x minus y upon 1 plus xy. So this will be tan inverse of, this is 9 minus 1 म्हणजे किती होणार 8/3 divided by हे 3 आणि हा 3 काय झाला कॅन्सल 1 plus 1 किती झालं 2 2 4 are 8. So what you are getting tan inverse of 4/3. So tan inverse 4/3 is nothing but cot inverse 3/4, correct? So which is equal to RHS. राईट सिम्पल एक्झाम्पल आहे फक्त इथे कन्फ्युजन करायचं नाही. हे इथे जर मायनस असेल तर न्यूमरेटरला मायनस आहे त्याला व्यवस्थित. इथे जर प्लस असेल तर न्यूमरेटरला हे प्लसचे साईन आहे. फक्त फॉर्म्युला व्यवस्थित अप्लाय करायचं आणि बाकी मग बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत. Okay, write one MCQ on this. If tan inverse 2x, so question is if
tan inverse 2x plus tan inverse 3x is equal to pi by 4 then value of x is then the value of x is these are the options. If tan inverse 2x plus tan inverse 3x is equal to pi by 4 then the value of x is काय काय करू शकता सांगा तुम्ही. हां लेफ्ट हँड साईडला आपल्याकडे फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. लेफ्ट हँड साईडला तो फॉर्म्युला आपल्या होईल. पाय बाय 4ला कॅन बी राईट पाय बाय 4 ॲज टॅन इनवर्स 1 राईट. टॅन 45 किती आहे 1. टॅन पाय बाय 4 राईट. टॅन पाय बाय 4 किती आहे 1. सो हा टॅन जर इकडे शिफ्ट केला तर पाय बाय 4 किती बनणार आहे टॅन इनवर्स ऑफ 1. हे बघा दोन्हीकडे जर टॅन इनवर्स इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 असेल तर टॅन इनवर्स आपण ही ब्रॅकेटमधली टर्म काय करू शकतो इक्वेट करू शकतो. करेक्ट. कारण हे बघा हे कशात रिड्यूस होणार आहे टॅन इनवर्सच्या टर्ममध्ये आणि पाय बाय 4ला आपण काय लिहितोय टॅन इनवर्स 1. सो दोन्हीकडे टॅन इनवर्स आहे. सो ब्रॅकेटमधल्या टर्म्स आपण काय करू शकतो कम्पेअर करू शकतो. सो लेट अस अप्लाय दी फॉर्म्युला फर्स्ट. फॉर्म्युला अप्लाय करूयात. हे बघा काय गिवन आहे टॅन इनवर्स 2x प्लस टॅन इनवर्स 3x इज इक्वल टू पाय बाय 4. लेट अस अप्लाय दी फॉर्म्युला. दिस विल बी टॅन इनवर्स काय बनणार x प्लस y अपॉन 1 मायनस दिस इज वॉट x 2x plus 3x upon 1 minus 2x into 3x is equal to pi by 4. I am writing it as what tan inverse of 1. So 2x plus 3x किती झालं 5x 1 minus this will be 6x square is equal to what 1. क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल. क्वाड्रॅटिक इक्वेशन वरून तुम्ही x च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता. सो 5x is equal to 1 minus 6x square. So काय क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटते 6x square minus 5x राईट. या दोन्ही टर्म इकडे शिफ्ट करतोय. मायनसचं काय झालं प्लस 6x square plus 5x minus 1 is equal to 0. फॅक्टर्स फाइंड आउट करा. यू विल गेट व्हॅल्यू ऑफ x. किती ते हां राईट. इथे फॅक्टर्स काय पडतात 6 इंटू -1 किती झालं -6. -6चे फॅक्टर्स काय पडणार ज्यांची सम किती पाहिजे तुम्हाला +5 पाहिजे. सो व्हॉट विल बी फॅक्टर्स +6 -1 करेक्ट.
plus 6 minus 1. So it will be 6x square plus 6x minus 1 is equal to 0. काय कॉमन निघणार 6x ब्रॅकेटमध्ये काय येणार x plus 6 करेक्ट. ओके हां 1 x plus 1 minus 1 काढल्यावर काय येणार x plus 1 is equal to 0. So x plus 1 another bracket 6x minus 1 is equal to 0. From this x plus 1 is equal to 0 or 6x minus 1 is equal to 0. So what will be x 1 by 6 इथून x किती येणार minus 1. ठीक है. So answer will be what 1 by 6. Next, if 2 tan question is if 2 tan inverse cos x is equal to tan inverse 2 cosec x, tan inverse 2 cosec x, then value of x is, then the value of x is, then the value of x is नाही. हे बघा आधीच्या याच्यात जे लॉजिक यूज केलं होतं आपण की दोन्हीकडे टॅन इनवर्स असेल. हे बघा असं तुम्ही कम्पेअर नाही करू शकणार ना. सपोज जर इथे समथिंग 2 लिहून आलं असतं देन यू कॅनॉट कम्पेअर दिस ब्रॅकेट अँड दिस ब्रॅकेट राईट. इथे सिम्पली काय पाहिजे टॅन इनवर्सची टर्म पाहिजे आणि इथे पण काय पाहिजे टॅन इनवर्स. मग आतमधले ब्रॅकेट्स तुम्ही काय करू शकतात कम्पेअर करू शकता. सेम लॉजिक इथे यूज करणार. आत्ता हे कम्पेअर नाही होणार कारण इथे 2 मल्टिप्लाय याला. जसं आपण 2x काय आत्ता आपण केले ना हे 2 tan इनवर्स 1/3 असेल तर काय लिहितो tan इनवर्स 1/3 प्लस tan इनवर्स 1/3. सो सेम आपण इथे यूज करूयात 2 tan इनवर्स काय ते cos x, 2 tan इनवर्स cos x हे कशाच्या इक्वल दिलेलं आहे tan इनवर्स 2 cosec x च्या. याला आपण या पद्धतीने लिहू शकतो tan इनवर्स cos x प्लस tan इनवर्स cos x will be equal to what tan इनवर्स 2 cosec x. करेक्ट. काय फॉर्म्युला अप्लाय tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. सो दिस विल बी tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 माइनस xy. करेक्ट है का फॉर्मूला tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 माइनस xy विच इज इक्वल टू tan इनवर्स 2 cosec x, tan इनवर्स 2 cosec x. सो दिस रिड्यूस टू व्हॉट tan इनवर्स हे cos x प्लस cos x किती झालं 2 cos x आणि हे किती झालं 1 मायनस cos स्क्वेअर x इज इक्वल टू दिस इज tan इनवर्स 2 cosec x, tan इनवर्स 2 cosec x. आता कंपेअर करू शकतो आपण करेक्ट बरोबर ना. इथे tan इनवर्स आला इथे पण काय tan इनवर्स. सो मधले ब्रॅकेट आपण कंपेअर करू शकतो. सो आफ्टर कंपेअरिंग व्हॉट यू विल गेट 2 cos x अपॉन व्हॉट इज 1 मायनस cos स्क्वेअर x सांगा sin स्क्वेअर x इज इक्वल टू 2 cosec x ला काय लिहू शकतो आपण
1 by sin x, correct. So these two it will get cancel, sin x हा sin x काय झाला cancel. What you are getting सांगा. हाँ cos x upon sin x. What is cos x upon sin x? Correct. इथे काय उरलाय cos by sin. What is cos by sin? Cot is equal to 1. मग cot x is equal to 1 असेल. What will be value of x? cot x is equal to 1 असेल तर x ची व्हॅल्यू काय असणार? कोणत्या अँगलसाठी कॉटची व्हॅल्यू 1 आहे? 0, 30, 45, 60, 90 कशासाठी आहे? कॉटची व्हॅल्यू 45. हां tan 45 किती? 1. कॉट 45 किती येणार? 1. सो दिस इज पाय बाय 4. राईट. सो थोडा ऑब्झर्वेशनचा पार्ट आहे. हां 2 tan इनवर्स असेल त्याला tan इनवर्स एक्स प्लस tan इनवर्स एक्स लिहिलं, फॉर्म्युला अप्लाय केला, दोन्हीकडे tan इनवर्स आहे, हे ब्रॅकेट्स कम्पेअर केलं. राईट. एक लास्ट करा, तुम्हाला सॉल्व करायचं आहे, MCQ आहे. राईट डाउन. क्वेश्चन इज द व्हॅल्यू ऑफ tan inverse 1 by 5 plus tan inverse 1 by 7 plus tan inverse 1 by 3 plus tan inverse 1 by 8. Tan inverse 1 by 3 plus tan inverse 1 by 8 is राईट. ऑप्शन लिहितो नंतर. इथे फॉर्म्युला एक अप्लाय होईल, दुसरा फॉर्म्युला इथे अप्लाय होईल. इथे पण कसली टर्म येणार आहे? टॅन इनवर्स काहीतरी येईल. इथे पण काय येणार आहे? प्लस टॅन इनवर्स. पुन्हा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. हां सो कितीदा फॉर्म्युला? इथे एकदा फॉर्म्युला होईल, इथे दुसऱ्यांदा होईल आणि परत तिसऱ्यांदा. करा बरं सॉल्व, व्यवस्थित करा. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, बाकी काही नाही. बाकी फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. These are the options. इथून एक फॉर्म्युला टाका आणि याला एक फॉर्म्युला अप्लाय करा. सो हे रिड्यूस होणार आहे टॅन इनवर्स ऑफ समथिंग, प्लस हे पण कशात रिड्यूस होणार आहे? टॅन इनवर्स ऑफ समथिंग. पुन्हा इथे फॉर्म्युला अप्लाय करा. नाही, टॅन इनवर्स एक्स प्लस वाय आहे ना, ते 1/5 प्लस 1/7 आहे. कसा फॉर्म्युला अप्लाय केला? हां चुकलं आहे ते, कट कर. एक्स काय 1/5 आणि वाय काय 1/7. 1/5 प्लस 1/7 अपॉन 1 मायनस
1/5 इंटू 1/7. हां आता करेक्ट आहे.